हे बघा, इम्तियाज जलील साहेबांचा काय अनुभव आला तो मला माहित नाही, आणि त्यांचा तो पर्सनल त्यांचा अनुभव आहे, त्याच्यावरनं ते बोलत असतील, त्याच्यावरती तरी मी बोलणार नाही. पण वंचित बहुजन आघाडीनी जी या विधानसभेमध्ये पहिले लोकसभेमध्ये आणि खास करून विधानसभेमध्ये ताकद दाखवली, त्याच्यामुळे इतर पक्षांचा वंचितकडे याचा कल हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो. आम्ही लोकसभेमध्येच आम्ही लोकांना सांगितलं होतं की आम्ही इंडिया अलायन्स करू इच्छितो, आणि भाजपला हरवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी आम्ही इंडिया अलायन्सचा भाग बनायला इच्छितो. त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे फुंडकर सर, रेखाताई ठाकूर यांनी मुंबईला चर्चेमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता. पण तिकडे पुढे महाविकास आघाडीनी किंवा इंडिया अलायन्सनी आमचा समावेश करून नाही घेतला. तरी लोकसभेला इंडिया अलायन्स पूर्ण ताकदीने लढली आणि त्यांना थोड्या प्रमाणात विजय मिळताना दिसला. पण त्याचा पूर्ण फटका हा विधानसभेला वंचितला न घेतल्याचा तुम्हाला इंडिया अलायन्सला किंवा महाविकास आघाडीला दिसताना बसलेला दिसतोय. एवढं की महाविकास आघाडीचे ऑलमोस्ट 99% सगळे ज्येष्ठ नेते हे पडले, घरी बसले, आणि त्याच्यामुळे वंचित बद्दल ह्यांची पॉलिसी खूप मोठ्या प्रमाणावरती आता बदलते.